संभाजीनगर कडे संग्राम मोरे आणि त्यांची पत्नी जानवी मोरे वयवर्ष 21 या आपल्या चारचाकी वाहनानं संभाजीनगरकडे निघाले होते। मात्र पिंपळगाव फाटा पौड गावाजवळच त्यांच्या गाडीचा अचानक टायर फुटला आणि दुभाजकावर गाडी जाऊन धडकली। यात गाडीनं अचानक पेट घेतल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी काचा फोडून संग्राम मोरे यांना बाहेर काढलं। त्यांना बाहेर काढल्यानंतर गाडीनं अधिकच पेट घेतला। संग्राम मोरे यांनी नागरिकांना सांगितलं की माझी पत्नी गाडीमध्ये अडकलेली आहे। त्यावेळी ग्रामस्थांनी महिलेलाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले। सुरुवातीला कारमध्ये आणखी एक महिला असल्याचं स्पष्ट झालं नव्हतं, मात्र संग्राम मोरे यांनी आत पत्नी असल्याचं सांगितल्यानंतर बचाव कार्य अधिक वेगानं सुरू झालं। ग्रामस्थ, वाहतूक पोलीस, पहुर पोलीस, महामार्ग पोलीस, आरटीओ कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत दगडांनी काचा तोडून जानवी यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कारला मोठ्या प्रमाणात आग लागली होती। आग भडकत गेल्यानं जानवी यांना बाहेर काढणं शक्य झालं नाही। परिणामी जानवी मोरे यांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पेटलेली कार विझवण्यासाठी पाण्याचे टँकर मागवण्यात आले। थोड्याच वेळात जामनेर नगर परिषद अग्निशमक दलाची गाडी ही घटनास्थळी दाखल झाली। गाडी विझल्यानंतर जानवी मोरे यांना बाहेर काढण्यात आलं, पण जानवी मोरे यांचा मृत्यू झाला होता। आग लागलेल्या कारमधून पतीला वाचवण्यात यश आलं, मात्र 21 वर्षीय विवाहित महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला। जानवी मोरे या त्यांचे पती संग्रामसिंग जालिमसिंग मोरे यांच्यासह कारमधून छत्रपती संभाजीनगरकडे जात होत्या। गाडी पिंपळगाव फाटा पहुरजवळ आली होती, त्यावेळी कारचा टायर अचानक फुटला। टायर फुटल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार महामार्गावरील दुभाजकावर आदळली। अपघातानंतर कारमधून लगेचच धूर येऊ लागला आणि आगीच्या ज्वाला दिसू लागल्या।